मंडळी नमस्कार. मी प्रशांत देशमुख. आता खरं तर एका घरगुती कार्यक्रमाला धाराशिव लातूरला चाललोय, प्रवासात आहे. म्हणजे आता हे जे शूटिंग करतंय ते आमची कन्या त्या पडद्याच्या पाठीमागे आहे. आम्ही सोबत आहोत, म्हणजे आमची पत्नी उज्ज्वला, प्रचिती, असं आम्ही सगळं, आणि सारथ्य आमच्या सागरच्या हातात आहे. असं आम्ही सगळे तुळजापूर, धाराशिव, लातूर या दिशेनं चाललोय. तर प्रवासात आहोत याची जाणीव करून देण्याचं कारण असं की हे पाठीमागे तुम्हाला हा प्रवास दिसतोय. पण जसं आपण म्हणतो की राजे श्वासात राजे, ध्यासात राजे, तसे तुम्ही प्रवासात असा, झोपेत असा, स्वप्नात असा, गडावर असा, घरात असा, संसारात असा, कुठेही असा, राजे हे तुमच्या श्वासात आणि ध्यासात असायलाच पाहिजेत. मला अनेक जणांनी सांगितलं महाराष्ट्रातल्या की तुमचा शिवरायांवरचा जो काही अभ्यास आहे तो छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या समोर सातत्यानं येत राहिला तर आम्हालाही छान वाटेल. म्हणून आपण जय शिवराय हे माझ्याकडून लिहिलेलं पुस्तक आहे, त्यातली जी 55 प्रकरणं आहेत त्यातलं एक एक प्रकरण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय. आज तुमच्या पुढे याच्यातलं 6वं प्रकरण आहे आणि त्या 6व्या प्रकरणाचं नाव आहे नेता समाज सुधारक हवा, असं ते प्रकरण आहे. मुळात या पुस्तकाची रचना अशी आहे की इतिहासातलं एक उदाहरण आणि आता वर्तमानात त्याचा सांगा जोडलाय. नेता समाज सुधारक हवा या प्रकरणात शिवरायांच्या काळातलं समाज सुधारणेचं किंवा समाज सुधारक शिवराय म्हणून कोणतं उदाहरण सांगितलंय तर तेच तुम्हाला सांगतो की बजाजी नाईक निंबाळकर हे राजांच्या पत्नी सईबाई यांचे भाऊ, त्यांना जबरदस्तीनं जुलमानं मुसलमान बनवलेलं असतं. त्या काळात मुसलमान बनवणं सोपं होतं, त्या धर्मात जाणं सोपं होतं, पण पुन्हा त्यांना आपलीच माणसं आपल्या धर्मात घेत नव्हती. पण राजांनी मात्र राजधर्म पाळत मोठ्या धैर्यानं बजाजी नाईक निंबाळकरांचं शुद्धीकरण केलं आणि त्यांना हिंदू धर्मात परत घेतलं. हा एक सुधारणेचा मोठा पाया होता. कारण आपल्या धर्मातनं दुसऱ्या धर्मात जायला वाट आहे, पण तिकडून माणूस परत येऊ शकत नाही. खरं तर धर्म कशासाठी असतो? माणसाच्या चांगल्यासाठी असतो. बाकी नावं आपण नंतर दिली. खरं धर्म तर स्वामी विवेकानंदांनी असं सांगितलंय की जगामध्ये जे एकत्व आहे या एकत्वाची अनुभूती करून देईल तो खरा धर्म. मग ही नावं वरपांगी झाली. शिवाजी राजांनी तसं बजाजी नाईक निंबाळकरांना आपल्या हिंदू धर्मात परत घेतलं. पण त्याच्यानंतर एक मोठा अडथळा काय येऊ लागला की बजाजी नाईक निंबाळकरांचे चिरंजीव महादजी यांचं लग्न जमण्याची वेळ आली. म्हणजे लग्न, मुली पाहणं हा सगळा मग कार्यक्रम होत होता, मुलगी पसंत पडत होती आणि अचानक मुलीच्या बाजूनच नकार येत होता. मग याचा शोध घेता घेता असं कळलं की ते मुस्लिम धर्मात त्यांना मुस्लिम धर्म त्यांना स्वीकारायला लावला होता आणि ते पुन्हा हिंदू धर्मात आलेत. आणि म्हणून लोक, राजांनी जरी मान्य केलं असलं तरी समाज हे मान्य करायला तयार नाही आणि म्हणून समाज आपली मुलगी बजाजी नाईक निंबाळकरांच्या मुलाला महादजीला कोणी देईना. आता करायचं काय? मोठा प्रश्न आहे. राजांनी हिंदू धर्मात तर घेतलं, पण आता कुणाला बळजबरीनं कसं सांगायचं की तुमची मुलगी द्या म्हणून? मग राजांनी एक दिवस काय करावं, बजाजींना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की आमची कन्या सखू तुम्हाला सून म्हणून चालणार आहे का? बजाजी नाईक निंबाळकरांच्या डोळ्यात आसव आली. का चालणार नाही? आणि त्यांना असं वाटलंही नव्हतं की राजे आपली कन्या महादजींसाठी देतील. आणि खरोखरच त्यांनी ती दिली. तो विवाह झाला. याला म्हणतात नेताही आणि समाज सुधारकही. मग या प्रकरणात पुढे असं सांगितलंय की नेता समाज सुधारक हवा हे उदाहरण झालं इतिहास काळातलं. आणि मग त्याच्या पुढच्या प्रकरणात आता वर्तमानावर भाष्य करताना लेखकानं अशी अपेक्षा मांडलेली आहे की नेत्यानं समाज सुधारक व्हायला हवं. नेत्यानं केवळ फक्त निवडणुकीला निवडून यायचंय म्हणून आपल्याला मतं मिळावीत याच्यासाठी केवळ लोकांच्या मतासाठी लोकांप्रमाणे आपण वागायचं. त्यापेक्षा जी चांगली तत्व आहेत त्या तत्वावर ठाम राहून समाज सुधारकाची भूमिका घेतली तर ठीक आहे, थोडा वेळ लागेल, काळ लागेल, सवंग लोकप्रियता त्याला मिळणार नाही. कदाचित एखाद्या निवडणुकीला हवं तसं यश मिळेल असं नाही, पण लोकांचा विश्वास वाढत वाढत गेला तर त्याच्यानंतर जे कार्य उभं राहील ते मोठं असेल.
म्हणजे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, गो. आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे या सगळ्या मंडळींनी समाजाचा त्रास सहन करत कार्य चालू ठेवलं. पण आज ते कार्य किती मोलाचं आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणून जय शिवराय या पुस्तकातील त्या 6व्या प्रकरणात नेता समाज सुधारक हवा, याच्यामध्ये नेत्यांकडनं समाज सुधारणेची अपेक्षा केली आहे. तुम्ही ते मूळ प्रकरण जरूर वाचा, तुम्हालाही आवडेल. तोपर्यंत आपण नेहमी भेटत राहू. संवादासाठी माझा नंबर 9822 650 280. जय शिवराय.